हे गाईज गुड मॉर्निंग. तर आता फ्रेश मॉर्निंग झालेली आहे आणि 8:30 वाजले. आम्ही आता मस्तपैकी छान ब्रेकफास्ट करायला जातोय, स्विमिंग करणार आहे. तर चलो लेट्स गो. आम्ही खूप सारी सनस्क्रीन अप्लाय केली फेसवर, खूप सारी लावली, कारण की 8 वाजताच इतकं हार्श ऊन आहे. ऍक्च्युली बीच वरती जाणार होतो, पण 8 वाजता इतकं ऊन असल्यामुळे आम्ही कॅन्सल केलं आणि आता संध्याकाळी जाणार आहे. संध्याकाळी मस्तपैकी शूट करणार आहे. क्रूज वरती गेलो होतो, तर कसं वाटलं ते पण कमेंट करून सांगा. आमचे फोटोज वगैरे कसे वाटताय तुम्हाला ते पण सांगा. हे पाहू शकता, क्लिनिंग वगैरे चालू आहे. पूर्ण डे मधून 2 वेळा क्लीन करतात. सर्व बेडशीट्स, टॉवेल्स, त्यानंतर बॉटल्स वगैरे सर्व तिथे फ्रेश आणून ठेवतात. तर खूप छान आहे सर्व्हिस, क्लिनिंग वगैरे खूप मस्त. आणि सगळीकडे असे जास्वंदाचे फ्लॉवर्स आहेत. आमच्या रूमच्या बाहेर पण आहे. आमच्या बाथरूममध्ये कालच आलंय, जे ओपन बाथरूम आहे तिथे. तर ते मी आज वेअर करणार आहे संध्याकाळी. ब्रेकफास्ट काय करायचं तेजल? पाहूयात, तिथे गेल्यावर भरपूर सारे मेनू असतात. लेट्स गो अँड देन डिसाइड व्हॉट टू ईट. इकडून आली तेजल. भागो भागो भागो. संध्याकाळी आपण बीच वरती जाऊया. त्यानंतर ना मस्त मला बीच वरती हे करायचे, शंख शिंपले गोळा करायचे. कारण की इथले शंख शिंपले इतके वेगळे आहेत, खूपच भारी आहेत. म्हणजे कलर त्यावरचे मी सकाळीच बघितलं, थोडं गेले होते मी, की मला घरी न्यायचे. नाईटला पार्टीज पण आहेत, परत पार्टी डान्स करूयात. काल रात्री सुद्धा आम्ही इतका डान्स केला. विशालने व्हिडिओ घेतला की नाही मला माहिती नाही, पण मी तर फुल डान्स करत होते. घेतला मी व्हिडिओ. घेतलाय का? ठीक आहे, तर तो पण तुम्हाला पाहायला मिळेलच. रोज इथे बीच पार्टी असतात, फायर शोज वगैरे असतात. फायर शो पण खूप छान होता. ऑमलेट्स रेडी करायला सांगितले माझ्या चॉईसने. त्यामध्ये मी त्यांना मशरूम, ऑल पेपर्स, चीज, ग्रीन चिलीज, ऑनियन हे ॲड करायला लावले आणि ते मला आता छानपैकी ऑमलेट बनवून द्यायला. He's from India. ब्रेकफास्ट आलेला आहे आणि व्हरायटीज ऑफ फूड, हेल्दी फूड आम्ही घेतलंय ब्रेकफास्टसाठी. काय घेऊ आणि काय नको असं झालं. हो, थोडंच घेतलंय, थोडं नाही भरपूर घेतलंय. सर्व हेल्दी आहे. ब्लूबेरी ज्यूस तर इतका छान आहे. असं तुम्ही बायसिकल्स पण घेऊ शकता आणि इथे फिरू शकता. टुगेदर क्लब आहे हा, आणि इथे आलोय आणि स्विमिंग पण इथेच करतो. त्या प्रत्येक क्लबला बीच व्ह्यू आहे आणि डायरेक्ट ॲक्सेस आहे बीचला जाण्याचा. आणि सगळीकडे स्विमिंग पूल आहे. तुम्ही कुठल्याही क्लबमध्ये स्विमिंग करू शकता. स्विमिंग करणारे. चलो. तेजल आता जातीये. कम ऑन. सनी क्लायमेट आहे आणि त्यामध्ये मस्त स्विमिंग. ये बेबी.
गाईज व्ह्यू पाहू शकता तुम्ही, व्ह्यू वाव, भारी वाटतंय ना. फर्स्ट टाइम आम्हाला स्विमिंग करताना इतकं छान वाटतंय. म्हणजे आम्हाला आवडतं स्विमिंग, पण इथे जरा वेगळंच वाटतंय, एक्सपिरियन्स वेगळाच आहे. हा तुम्ही सीन पाहू शकता. इट्स लाईक ड्रीम कम ट्रू. Yes. मालदीवचं एक ड्रीम होतं आणि पाहू शकता. आय कॅनॉट इवन एक्सप्लेन इन अ वर्ड. इतकं भारी क्लायमेट आहे, वेदर आहे. तेजल इज गोइंग टू जम्प. लेट्स गो तेजल, कम ऑन. चलो गाईज, तर आता मी मस्तपैकी स्विमिंग करणार आहे आणि स्विमिंग झाल्यावर तुम्हाला पुन्हा भेटतो आणि ह्या व्ह्यूचा एन्जॉय घेणार आहे आम्ही आता. एन्जॉय करणार आहे मस्तपैकी. बाय. मस्तपैकी 1-1.5 तास आम्ही स्विमिंग केली आणि देन तिथे थोडा वेळ बसलो. तुम्ही पाहू शकता सिटिंग अरेंजमेंट त्यांनी केली आहे. तिथे त्यांनी फ्रेश क्लीन टॉवेलसुद्धा ठेवले होते. म्हणजे तुमची स्विमिंग झाली की लगेच तुम्ही तिथे क्लीन करून तिथे बसू शकता. आणि ज्यूस वगैरे ऑर्डर केला. पाहत होतो, खूप वेळ तिथे बसून पाहत होतो. भरपूर जण स्विमिंग करायला सुद्धा आले. ॲम्बियन्स वगैरे, तर तिथे मस्तपैकी आम्ही फोटोशूट करणार आहे. आणि हा ड्रेस माझा कसा वाटतो ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता तर मी रेडी होते फास्ट कारण की आम्हाला आज खूप सारं शूट करायचं आहे. आज पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे. सो ब्लॉग कंटिन्यू करत आहे. तेजल रेडी होती, तोपर्यंत मी तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो. पहा, फायनली आम्ही आलेलो आहोत मेन बीच बार मध्ये, जो की अडल्ट क्लब आहे. इथे फक्त अडल्टला एंट्री आहे. फोटोज वगैरे घेण्यासाठी खूप छान आहे. आणि बीच पण डायरेक्टली दिसतोय आपल्याला. लेट मी शो यू. मिंट बार हा जो होता तो अडल्टसाठी होता. त्यामुळे तिथलं जे इंटेरियर होतं तर ते सुद्धा खूप रोमॅन्टिक होतं. तुम्हाला पुढे गेल्यावर कळेलच. आणि मी जसं एंटर केलं, प्रत्येक ठिकाणी मी जात होते तिथे मला वाव फिलिंग येत होत्या. आणि हा जो पूल होता तो इन्फिनिटी पूल होता. बाहेर जास्त सनी क्लायमेट पण नव्हतं. छान वारा सुटला होता, थंड वाटत होतं. आणि हे तुम्ही पाहू शकता इंटेरियर. बसण्यासाठी किती छान सिटिंग अरेंजमेंट केली होती. तिथे पण मी मस्तपैकी छान व्हिडिओ काढले, शूट केला, फोटोज काढले आमच्या दोघांचेही. मिंट बारमध्ये प्रत्येक कॉर्नर हा युनिक होता आणि रोमॅन्टिक होता. प्रत्येक ठिकाणी स्विंग्स होते. बसण्यासाठी एक छान असं रोमॅन्टिक सेटअप त्यांनी केला होता. आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी साऊंड्स ची अरेंजमेंट केली होती की तुम्ही जिथे पण बसणार तिथे तुम्हाला म्युझिक ऐकायला येणार. आणि मी पुन्हा डान्स करते कारण की ती फिलिंगच वेगळी होती. मला असं असतं ना की आपल्याला जी पण गोष्ट आवडती आहे तर तिथे गेल्यावर आपल्याला जे पाहिजे ते आपण करतो, आवडतीची गोष्ट करतो. तसं माझा आवडतीचा डान्स आहे. तर मला ते सगळं पाहून खूप भारी वाटत होतं. त्यामुळे मी डान्सच करत होते. आणि म्युझिक पण त्यांनी प्रत्येक ठिकाणी अवेलेबल केली होती. आणि पुढे पहा पाणी, पाऊस येणार होता त्यामुळे अजूनच छान वातावरण झालं होतं. देन फायनली आम्ही ट्रायपॉड सेट केला आणि आमच्या दोघांचं शूट केलं. अडल्ट क्लब असल्यामुळे रोमॅन्टिक ॲम्बियन्स तर होतंच, पण क्लायमेट पण रोमॅन्टिक झालेलं होतं. खूप छान असा पाऊस येतोय आणि पाऊस पण आम्हाला पाहायला मिळाला. विशाल गॉगल घालतोय मला. तर खूप छान असा पाऊस येतोय आणि आम्हाला पाऊस सुद्धा पाहायला मिळाला इथे आल्यावर. खूप वेळ नाही पडत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रिसॉर्ट असू दे किंवा बस स्टेशन असू दे तिथे अम्ब्रेलाज या ठेवलेल्या असतात. तो काही प्रॉब्लेम होत नाही. आता आम्ही जातो रूमवरती. आफ्टरनूनला लंच केलं, थोडा पॉवर नॅप घेतला आणि मस्तपैकी रेडी झालो आमच्या सनसेट डेटसाठी. आणि विशाल पाहू शकता खूपच सुंदर दिसतो. आम्हाला हे लाईफमध्ये एकदा तरी करायचंच होतं. पीसफुल बीच
आणि सनसेट आणि तिथे आमची डेट. तर आम्ही आमच्या रूममधून सर्व स्टफ जो आहे तो घेतला आणि मस्तपैकी छान बसलो. आता सगळ्यांना वाटत असेल तिथे शॅम्पेनची बॉटल आहे आणि आम्ही ड्रिंक करतोय, तर असं काहीही नाही आहे. आम्ही दोघेही अल्कोहोल घेत नाही गाईज. तो ॲपल ज्यूस होता. आम्ही डिनर करण्यासाठी टकराय रेस्टॉरंटला आलो आहे आणि बीच साईड आहे, पाहू शकता. ॲक्च्युली दिस इज अ थाय रेस्टॉरंट. आम्ही थाय फूडसाठी इथे आलो आहे ट्राय करण्यासाठी. मी काय मागवते सांगू का तुला? गुंग चूक पांग टो. हे नको मागू ये. अरे म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय फ्राईड प्रॉन्स, स्पायसी चिली गार्लिक अँड टॉपिंग. ओके, देन यू कॅन ऑर्डर इट. यू लाईक प्रॉन्स राईट? And another one is crispy fried chicken wings garlic. Yes, okay. Prawns आलेले आहेत. चिकन आहे विशालचं हे काहीतरी. चलो लेट्स ट्राय. राईस नूडल्स आहे. माय फेवरेट चिकन. गाईस हे पाहू शकता तुम्ही शार्प. इथे प्रत्येक दिवशी नाईटला परफॉर्मन्स असायचे, लाईव्ह परफॉर्मन्स. तर ते पाहायला आम्ही आलो आणि खूप छान असं सिंगिंग करत होती ती मुलगी. मग मी शूट घेतला आणि वेगवेगळे डिफरंट जे की पाहिले नाही आहेत असे लाईव्ह परफॉर्मन्स होते, जे पाहून मला खूप आवडलं. मग आम्ही तिथेच टाईम स्पेंड केला. 1-2 तास तिथेच होतो आम्ही. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तर आम्ही मस्तपैकी फ्रेश झालेलो आहोत आणि बीच वेअर केलंय. खूपच छान दिसते तेजल, पाहू शकता तुम्ही. येस. आणि हा विल्याचा आमचा आज लास्ट डे आहे, तर मी तुम्हाला एक क्विक मध्ये पुन्हा एकदा दाखवते. सो दिस इज अवर प्रायव्हेट बीच विला अँड यू कॅन सी प्रायव्हेट पूल. अँड बेस्ट पार्ट ऑफ दिस विला इज माय फेवरेट. सो लेट्स गो. हे सर्व प्रायव्हेट आहे, इथे कोणीच नाही आहे आजूबाजूला. सकाळी आम्ही इथे भरपूर सारे शंख पाहिले, शंख आणि शिंपले होते, ज्याच्यामध्ये इन्सेक्ट सुद्धा होते आणि ते वॉक करत होते. आणि आम्ही आलो की ते शांत व्हायचे, म्हणजे तिथं स्टॉप होऊन जायचं. तुम्ही इथे बसू सुद्धा शकता, जे की आम्ही काल इथे मस्तपैकी आमचं सनडाऊनर पाहिलं आणि आमची इतकी डेट झाली छान. पाणी पाहू शकता किती क्रिस्टल क्लिअर आहे. वाव, खूप क्लिअर वॉटर आहे आणि व्हाईट सँड आहे आणि इथे कोणीही नाहीये. प्रायव्हेट बीच आहे. तुम्ही पाहू शकता आजूबाजूला सुद्धा कोणीच नाही. काय करते? खूप डिफरंट साईन आहे त्यामध्ये. स्विमिंग करून झालंय आणि आता आम्ही जातोय शॉवर घेण्यासाठी. ओपन शॉवर. लेट्स गो. लुक ॲट दिस शॉवर, ओपन स्पेस आणि ग्रीनरी. खूपच भारी. असं जाण्यासाठी ब्लॉग्स टाकलेत त्यांनी आणि खूप नेचरमध्ये शॉवर घेतल्यासारखा फील आहे.